तर नवी मुंबईतील खैरणे एमआयडीसी मधील एका कंपनीच्या नोकर भरतीमध्ये मराठी भाषेला डावलण्यात आलं। कंपनीकडून हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषा सक्तीची असल्याची जाहिरात देण्यात आली। मराठीला डावलल्यानं मनसे आक्रमक झाले। त्यानंतर कंपनीनं माफी मागितली। मराठीला दुय्यम स्थान देणाऱ्यांना धडा शिकवणार असं म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी इशारा दिलाय। कोणी जाहिरात बनवली ती? तुम्हीच केली ना, तुम्हीच प्रसिद्ध केली ना जाहिरात? प्रसिद्ध मी केली आहे। तुम्ही प्रसिद्ध करताना 4-5 वेळा वाचत नाही ती जाहिरात? वाचता ना? का मा झालं तुम्हा सगळ्यांना आता? का मराठीनं फाट्यावर मारलं, मराठी माणसाला फाट्यावर मारलं तरी आपली कंपनीचं कोण काय वाकडं करतंय असं काही डोक्यात आहे का तुमच्या? यावरती एक लेखी माफी मागायची प्रति राजसाहेब ठाकरे की अशी आमच्याकडून मिस्टेक झाली, याच्या पुढून आमच्याकडून कुठलीही ऍडव्हर्टायझिंग निघताना आम्ही ही गोष्ट करणार नाही, हे मला आत्ताच्या आता तुमच्याकडून रिटर्न पाहिजे, नाही तर अख्ख्या कंपनीची तोडफोड करून जाईल।